नमस्कार. मी आज तुम्हाला 5 ते 6 महिने टिकणारा गूळ आंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. इथे मी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. इथे 2 कैऱ्या आणि आपल्याला त्यासाठी गूळ लागणार आहे. सर्वप्रथम आपण कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेणार आहोत. इथे मी सर्वप्रथम कैरीची साल काढून घेते आहे. कैरीची साल जर नाही काढले तर गूळ आंबा कडवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर आपल्याला तो किसून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे त्याचे काप करते आहे किसून घेण्यासाठी. छान असं आपल्याला कैरीचा किस करून घ्यायचा आहे. साधारणतः 2 आंब्यांचा 2 वाट्या किस तयार होतो. छान असं मी इथे किसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथे 2 वाट्यांना लागेल एवढा 1 वाटी गूळ अंदाजे मी इथे किसून घेत आहे. आता मी इथे एका साईडला पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये बघा 2 वाट्या असं माझा किस हा तयार झालेला आहे. 2 वाट्यांना 1 वाटी गूळ या प्रमाणात मी घेतलेला आहे. ह्यामध्ये पाण्याचा तेलाचा कशाचाही वापर मी केलेला नाही. गूळ छान वितळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. छान मिश्रण बघा एकजीव झालेला आहे. गूळ पण आपला वितळलेला आहे. छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला तो गरम करायचा आहे. मुरांबाला चव येण्यासाठी मी चवीपुरतं वेलची पावडर इथे मी टाकत आहे. छान असं पुन्हा एकदा मिश्रण आपण ढवळून घेत आहोत. वेलची पावडर टाकल्यानंतर खूप छान सुगंध येतो. छान असं घट्ट पण झालेला आहे मुरांबा. रूम टेम्परेचरवर साधारणतः 2 महिने हा गुळ आंबा टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 5 ते 6 महिने आरामात हा गुळ आंबा राहतो. खूप सुंदर असा गुळ आंबा आपला तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे गुळ आंबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.